नमस्कार शेतकरी मित्रांनो, जामदार रेशीमध्ये बोलले स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या बॅचेस फेल होतात तर त्याच्या पाठीमागची जी कारणं आहेत ती म्हणजे आपलं जे शेडचे निर्जंतुकरण आहे हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा टप्पा राहतो. जर आपल्या बॅचेसला साधारणतः तिसऱ्या मोल्टमध्ये जर कोणताही रोग अटॅक करत असेल तर बऱ्यापैकी त्याचं जे कारण असतं की जे आपण आपल्या शेडमधले जे निर्जंतुकरण आहे ते निर्जंतुकरण आपलं प्रॉपर अशा पद्धतीने होत नाही. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण निर्जंतुकरण करतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपले जे शेड आहे ते शेडचं निर्जंतुकरण प्रॉपर झालं पाहिजे, तरच आपल्या ज्या बॅचेस आहेत त्या सक्सेस होतील. तर माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच शेतकऱ्यांकडे STP हा स्प्रेडर पंप नाही आहे, तर ते पाठीवच्या पंपाच्या साह्यानं निर्जंतुकरण करण्याचा प्रयत्न करतात. तर ही एकदम चुकीची बाब आहे. तर प्रॉपर अशा पद्धतीनं निर्जंतुकरण STPच्या शिवाय होत नाही. आणि आता ही बघू शकता आपल्याकडं STPच्या साह्यानं आपण निर्जंतुकरण करायचं आपलं काम चालू आहे. तर इतका फोर्स आहे हा, आता ही टोटल हाईट आहे ती 17 फूट ते 18 फूट हाईट आहे आपल्या शेडची. तर एकदम वरचा जो पत्रा आहे तर तो एकदम वरचा पत्रासुद्धा एकदम चांगल्या पद्धतीनं आपण क्लीन करू शकतो. तर पाठीच्या पंपानं अशा पद्धतीने निर्जंतुकरण होऊ शकत नाही. त्याच्यामुळं तुम्हीही आपला स्प्रेडर पंप किंवा STP अशा साह्यानं तुम्ही शेड निर्जंतुकरण करण्याचा प्रयत्न करा. थोडा कॉस्टली जाते पण वन टाईम इन्व्हेस्टमेंट असल्यामुळं येणाऱ्या बॅचमधून आपल्याला त्याचा नफा भेटणार आहे. तर भविष्यामध्ये जर आपल्या बॅचेस सक्सेस करायचे असतील तर STPच्या साह्यानं आपल्याला जे आपले शेडमध्ये जे सर्व स्प्रे आहेत ते सर्व स्प्रे करणं खूप गरजेचं आहे. तर सुरुवातीला आपण जे पाण्याच्या साह्यानं शेड धुतो तसं न करता आपल्याला कोणतंही पहिल्यांदा अस्त्र असो किंवा डिकॉल असो किंवा फॉर्म्युलिन असो किंवा तुम्ही M45 अशा पद्धतीने जे शेडचं पहिलं जे स्प्रे आहे तो जे आपल्या शेडमध्ये जे घाण किंवा काडी कचरा असेल तर त्या काडी कचऱ्यावरती आपण घ्यायचे आहे. त्यानंतरच आपण पाण्याच्या साह्यानं जो दुसरा स्प्रे आहे तो दुसरा स्प्रे घेणार आहे. त्याच्यामुळे होतं काय की जे काय बेडमधील टोटल जे जंतू आहेत ते जंतू मरणार आहेत आणि मगच आपण जी शेडमधील घाण आहे ती घाण काढावी. तर अशामुळे काय होतं की आपल्या जे बॅचेसला पुढच्या बॅचेसला जो धोका होणार आहे तो धोका बऱ्यापैकी टाळण्याचा प्रयत्न होतो. घाण काढल्यानंतर आपण अजून एक स्प्रे घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही कंबाईन म्हणजे M45 किंवा आस्ट्रोडिकॉल फॉर्म्युला याचाही डबल स्प्रे घेऊ शकता. आणि त्यानंतर तुम्ही निरमा किंवा डायरेक्ट पाण्याने जरी शेड धुतलं तरी चालतंय. तर अशा पद्धतीने टोटल जे आपले शेड आहे ते शेडचे निर्जंतुकरण झालं पाहिजे. आणि जे रॅक आहे ते रॅक टोटल असा पाईप बाय पाईप प्रत्येक पाईप असा व्यवस्थित अशा पद्धतीने आपलं धुणं खूप गरजेचं आहे. तरच आपले जे बॅचेस आहेत ते बॅचेस सक्सेस होतील. तर बॅचेस सक्सेस होण्यापाठीमागची हीच जी कारणं आहेत तर अशा पद्धतीनं निर्जंतुकरण केलं तरच आपल्या बॅचेस सक्सेस होणार आहेत. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आणि सर्व रेशीम उद्योजकांना माझं कळकळीचं सांगणं आहे की तुम्ही आपल्या निर्जंतुकरण करण्यासाठी STP पंपचा वापर करा. तर धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, जामदार रेशीम उद्योगमध्ये स्वागत आहे. तर आजचा आपला विषय असणार आहे की शेड निर्जंतुकरण करण्यासाठी किती स्क्वेअर फुटाला किती पाणी हवं आहे किंवा किती औषधाचं द्रावण आपल्याला करणं योग्य आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या साधारणतः 200 लिटर पाण्यामध्ये 1000 स्क्वेअर फूट इतक्या जागेसाठी आपण 200 लिटर पाणी घेऊ शकता, त्याच्यापेक्षा कमी घेऊन चालणार नाही. तर आपलं हे जे शेड आहे ते आपले 30 बाय 70 शेड आहे. तर 2100 स्क्वेअर फूट इतकी जागा झालेली आहे. तर आपण काय केलेलं आहे की 400 लिटर पाणी जे आपलं टोटल शेड आहे ते शेडसाठी आपण बनवलेलं आहे. आणि 100 लिटर जे पाणी आहे ते टोटल आपली जी बाहेरची जागा किंवा बाहेर शेडचे 10 फूट अंतर जे आहे जिथं आपण रोज आपला वावर असतो तर त्या जागेसाठी आपण 100 लिटर पाणी हे एक्स्ट्रा बनवलेलं. तर अशा पद्धतीने आपण जे आपले पाणी आहे शेड निर्जंतुकरण करण्यासाठी तर ते आपण 500 लिटर पाणी इतकं बनवलेलं आहे. तर आज आपला शेड निर्जंतुकरण करण्याचा शेवटच्या टप्प्याचं काम चालू आहे. एकदम शेवटचं आपण आता स्प्रे घेऊया. तर याच्यामध्ये आपण कॉम्बिनेशन घेतलेलं आहे आस्ट्रोडिकॉल फॉर्म्युलिन. तर 500 लिटर पाण्यासाठी आपण 4 पाऊच आस्ट्रोचे घेतलेले आहेत, 4 पाऊच डिकॉलचे आणि 3 पाऊच फॉर्म्युलिनचे. अशा पद्धतीने आपलं शेड धुवायचं काम आहे ते तुम्ही बघू शकता आपण चालू आहे. आणि निर्जंतुकरण करते वेळेस आपल्याला पाठीवच्या पंपानं
स्प्रे न घेता आपल्याला STPच्या साह्यानं हाय प्रेशरनं स्प्रे घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्याचा फायदा आहे ते कोणत्याही कोपऱ्यात कशाही पद्धतीने आपले जे जंतू आहेत ते जंतू राहिलेले असतील तर ते स्प्रेचा जो प्रेशर आहे तो जास्त असल्यामुळं तो योग्यरित्या आपण ते जंतू आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर ज्या शेतकऱ्यांकडे अवेलेबल नाही आहे पंप ST पंप तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ST पंपाची जुळवणी करून STPच्या साह्यानं स्प्रे घ्यावं. त्याच्यामुळे आपले जे बॅचेस आहेत ते बॅचेस फेल जाणार नाहीत. पाठीवच्या पंपाने प्रॉपर निर्जंतुकरण होत नाही. तर त्याच्यामुळं तुम्हीही थोडं कॉस्टली जातं आहे पण वन टाईम इन्व्हेस्टमेंट असल्यामुळं आपल्याला एकदाच फक्त त्याला खर्च करायचं पण ते आपल्याला वर्षानुवर्ष चालवता येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे शेड आणि तुमची बॅच योग्यरित्या निर्जंतुकरण करून सक्सेस बनवू शकता. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून आपले जे नवीन व्हिडिओ आहेत ते आपल्यापर्यंत सहजरित्या पोहोचून जातील. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो.